केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। उद्या रात्री सह्याद्री अतिथीगृहावर महायुतीची बैठक होणार। काँग्रेस नेते राहुल गांधी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। राहुल गांधी आणि मोदी एकाच दिवशी महाराष्ट्रामध्ये। पंतप्रधान मोदीही त्या दिवशी ठाण्यात येणार असल्याची माहिती। महाविकास आघाडीच्या बैठकीत पुन्हा विदर्भाच्या जागांवर चर्चा। महाविकास आघाडीतील पक्ष विदर्भातील अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील। ठाकरे गट देखील विदर्भामध्ये आग्रही। निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसची आघाडी। उद्यापासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। काँग्रेसकडे 1688 इच्छुक उमेदवारांची यादी। महाविकास आघाडीत निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा सुटणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी वक्तव्य केल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उद्या पुण्यामध्ये मेळावा। पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। पुण्यातले आमदार, आजी माजी नगरसेवक सर्व मेळाव्याला उपस्थित राहण्याची शक्यता। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं लातूरच्या उदगीरमध्ये शक्ती प्रदर्शन। मोटरसायकल रॅली काढत अजित पवारांचं स्वागत। जनसन्मान यात्रेकरता अजित पवार उदगीरमध्ये। शरद पवार पक्षात असलेले माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनी पुण्यामध्ये घेतली शरद पवारांची भेट। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती। शरद पवारांच्या भेटीनंतर पिंपरीतील अजित पवार समर्थक अजित पवारांना सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत। शरद पवार पुन्हा अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्का देणार असल्याच्या चर्चांना उधाण। मुंबई जागा वाटपासंदर्भात आमची वेगळी समिती। वर्षा गायकवाड, असलम शेख आणि आमच्यात मुंबईतील 36 जागांसंदर्भात चर्चा। काँग्रेस नेते भाई जगताप यांची माहिती। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची दादरमधल्या चैत्यभूमीला भेट। बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट देत केलं अभिवादन। महाराष्ट्रातील बौद्ध मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी किरेन रिजिजू मैदानात। पूर्ण भारतातील नागरिकांना सरकारने सुविधा दिल्यात तरीही मुस्लिमांची मतं काँग्रेसला का पडतात? काँग्रेसने मुस्लिमांची वोट बँक बनवण्याचा प्रयत्न करू नये। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचं काँग्रेसला आवाहन। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला दणका देण्याच्या तयारीत। माढ्यातनं तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। साताऱ्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार अजित पवारांकडून जाहीर। सोळशीच्या कार्यक्रमात फोनवरून केली उमेदवाराची घोषणा। विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी। भिवंडी पूर्वच्या विधानसभा भाजप जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। महायुतीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार महेश चौगुलेंच्या हस्ते उद्घाटन। सोलापुरात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उमेदवारीला भाजपमधूनच विरोध। कोणत्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला तिकीट द्या, मात्र विजयकुमार देशमुखांना उमेदवारी देऊ नका, आजी माजी पदाधिकाऱ्यांची मागणी। आष्टी मतदारसंघात माजी आमदार सुरेश धस यांची निर्धार बैठक। विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार। बैठकीत माजी आमदार भीमराव धोंडे आणि आमदार भीमराव धोंडे यांच्यावर सडकून टीका। नंदुरबार जिल्ह्यात मविया आणि महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। पद्माकर वळवींकडून अक्कलकुवा आणि शहाद्यातनं निवडणूक लढवण्याचे संकेत। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक लढण्याची शक्यता। फडणवीस आमदार असलेल्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याची तयारी। विदर्भ दौऱ्यात फडणवीसांच्या मतदारसंघात उमेदवाराचं नाव निश्चित झाल्याची माहिती। रत्नागिरीत विधानसभाच्या जागांबाबत उद्धव ठाकरेंकडून आढावा। दापोली, गुहागर, राजापूर जागेवर उमेदवार जवळपास निश्चित। गुहागरमधनं भास्कर जाधव तर विक्रांत जाधव यांच्या नावाची विचारणा झाल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यातल्या 5 ते 7 विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा। लवकरच राजकीय पुनर्वसन होणार। शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंनी व्यक्त केला विश्वास। राज्यपालांचा भंडारा जिल्हा दौरा हा निवडणुकीची स्टंटबाजी। निवडणुकीच्या तोंडावर दौरा करणाऱ्या राज्यपालांच्या दौऱ्यावर काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।